काय मग केला होता का आई बाबाला फोन? नाही, मग आपण बोललो रात्री, मग त्याच्यानंतर केलाच नाही. मग आता सकाळी थोडी एवढ्या काही गडबडीत होते. करील शांततेने दुपारचं नाही तर संध्याकाळचं. आता सर्वजण येणार आहेत ना. हो तेच म्हटलं, सगळे येणार आहेत. स्वयंपाकाची तयारी करून ठेवा. हो, कुकर लावलंय ना मी. हो, आईने सांगितलं आलू वांग्याची रस्त्याची भाजी करायला, वरण भाताचं कुकर लावलं आणि कढीची भाजी करायची आणि पोळ्या करायच्या आहेत. स्वीट मध्ये काय केलं मग? आता सर्वजण जमा झाले तर मग काहीतरी स्वीट नव्हतं बनवायला पाहिजे? स्वीट मध्ये नाही सांगितलं आईनं काही. आई म्हणा भाजी पोळीचा स्वयंपाक करा. मी श्रीखंड घेऊन येतो मग आता वेळेवर. काहीतरी गोड बनवायचं नव्हतं का? आता स्वीट होता, तिची सासू येऊन राहिली, अजून आणखी कोण येऊन राहिलं? आणखी कोण नाही. बोलता बोलता दिलं असं सांगून. आणखी कोणीच नाही. आणखी कोण? स्वीट ताई, सासू महत्वाचे नाहीत का ते? ते बाई का आपल्या घरी नेहमी येतात त्या. आईचं काही काम आहे? नाही, मी आणतो श्रीखंड आणतो. 1.5 किलो लागेल नाही एवढं जणांना? नाही 1 किलो होऊन जाईल ना, कारण त्या 3 जण आहेत, 4 जण आहेत ते ना. आणि आपण सर्वजण आणि मोठे बाबा नाही. नाही तरी पाय 2-3 लोकांचा स्वयंपाक शिल्लक ठेव बरं. कमीत कमी 2 लोकांचा तरी शिल्लकच कर. कसं कुणी आलं गेलं तर वेळेवर? कोणाला सांगितलं का आणखी तुम्ही? नाही मी नाही सांगितलं कोणाला, पण कोणी आलं तो जेवण लागत नाही काय? तर 2 लोकांचा स्वयंपाक शिल्लकच ठेव काय? बरं मी येतो श्रीखंड घेऊन. काही आणायचं आहे का दुसरा? नाही, दुसरं काही नाही. अरे हो, पेपर सोप आणजा बरं. मग आपल्या सोबत घ्यायला सोप बरं राहते हँडवॉश साठी. बरं ठीक आहे. करे राजू, कुठलं काय ते इन बाई? चुप राह ना. कोण आई? ते इन बाई म्हणजे शिटूच्या सासूबाई. हो. ताईचा फोन आला होता ना मागाशी, तर 15 मिनिटात पोहोचतो असं म्हटलं होतं. आता येतीलच कदाचित. आई मग मी पोळ्या करणं सुरू करू का? हो कर. लावून तर सासू सासऱ्याला फोन. कुठं लोक आले, काय आले? ते देईल रस्ता दिसते नाही दिसत. पहिल्यांदा येऊन राहिले ना. काय नाही राहिले सरप्राईज नाही ताल करतं. काही नाही आमचा हासा करशील नाही तर तुला सरप्राईजच्या तालात. पहिल्यांदा येऊन राहिले ते येईन बाई. ती बाई संघ आहे आपल्या घरी पहिल्यांदा. आता कारणाला निमित्त येऊन राहिले. तसं बोलावलं असतं तर आपण काही जशी सगळी तयारी केली असती. आता ते घेची मी दारात नाही, तो बाबा दारात नाही, आणि तू ते भक्कन करायचं सरप्राईजच्या तालात. आमचा हासा करशील नाही तर बस झालं ते सांगून दिले. आता का घरी गेलो सांगतच नाहीस का? थांब ना, मी करतो बरोबर. काही नाही, सगळं करायला काय करायला लागते? आरतीच ताट घेऊन येते का ती? ते तू काम कर. काय झालं? नाही म्हणजे काही टेन्शन आहे का? नाही काही नाही. तू स्वयंपाक करायला सांगितलं ना. 2-3 लोकांचा स्वयंपाक शिल्लक ठेव. बरं मी येतो श्रीखंड घेऊन. श्रीखंड आणतो का? हो मग काय तर पहिल्यांदा येऊन राहिले ते भाजी पुढे जीव घालते काय? तू करू लागते सगळं स्वयंपाक व्यवस्थित कर. येतो योगिता मी, तू कर सुरू. हो बाई, ह्या पाय वरण भाताचा कुकर साजरा लाव. लागे कढीची भाजी म्हणलं होतं तुला, टाक आणून दिलं तर कढीची भाजी केली का? हो आई, वरण भाताचं कुकर लावलं. थंड काढायचं राहिलं समजा, पण झाला कुकर. कढी केली आणि आलू वांग्याचा रस्सा केला. पोळ्या राहू दिल्या. हो, आणि हे पाय जसे भजायचं भिजो. भजे लागे कुरुडीन पापड ते तोय जसं तोंड ठेव. कुरुडी पापड भजे बघता येईन मग मी ताटा वाढले की. आणि काय ते काही कोशिंबीर काय त्या दिवशी केलं तर त्या दह्याचं ते करणं असं साजरं लागते ते दही नाही का? आई मग कढी आहे ना आंबट? हो कढी आहे. नाही मग दुसरं काही चटण्या गिटण्या कर. ताटात जसं साजरं लागलं पाहिजे. कोणी नाही नवायचं येते तर असं काही उचलल्यासारखं भाजी पोळीचं ताट वाढतं का? काही करणं न्यार नाही तर मग मुगाची भजी कर. डाळ भिजणार नाही आता बघतार नाही. भिजते आई, गरम पाण्यात भिजवली तर भिजते. हो कर मग साजरं कर. चांगलं नाही त्या पोराला का आहे काही हासा करीन आमचा. सासरे तर मलाच बोलतील मग. याला थोडी कोणी म्हणणार आहे काही. कर बरं बाई स्वयंपाक साजरा करून. हे बाई शिल्लक वल्लक कर सगळं ना. उरलं तर आपण संध्याकाळी होते. आता संध्याकाळी कोण जर लागलं तर जेवण असंच करू मग. कारण निघायची काही होईना मग अजून. म्हणून समजेल काल रात्री बोलावतो, पण काल रात्री कोणी आलं नाही ना. काल रात्री आलं असते तर कसं शांततेनं. आज आपलं भाजी पोळी केली, पटपट जेवलं. 2-2:30 वाजता निघा लागते म्हणते तो म्हणते. ते जरी 5 वाजताचा एरोप्लेन आहे ते तरी बी 2 वाजता निघू म्हणते असं म्हणते राजू. कारण काय सांगता येते बाई, बरोबर आहे ना. रस्त्यानं गाडीच पंक्चर व्हावं का काही उशीरच व्हावं का काही ते का थांबते माय मग. एवढं मोठं तिकीट केलं, खर्च केला तर तो म्हणते आपण लवकर जाऊन बसू म्हणते. तर ती बसला टाइमपास केला तर चालते म्हणते. मग आपल्याला लवकर निघायला लागेल ना बाई. मग जेवण खाऊन भांडे कुंडे घासून आवर चिवर करून समज आता 8-10 दिवसासाठी आपण घरी नाही तर समज घरात घेणं भांडे गिंडे. दारात काही ठेवू नको. समज घरातच ठेव. म्हणजे मग घाई गडबडीत काही दारात राहिलं तर राहत नाही बरं. मग कोणी उचलून नेते. आता एक तर मोठ्या बाई घरी नाही, कोण नाही समजेल माहिती आहे याच्या येटायत कोण नाही म्हणून. आपलं सामान समजा घरातच ठेव आणि लाव तूच पटपट स्वयंपाकाला लाग. का तुला तर म्हटलं तर फ्रीज रिकामा करता केला का? काही त्या शिल्लकच्या भाज्या गिज्या आहेत त्या काढल्या का बाहेर? हो आई, भाज्यामध्ये काही नाही, फक्त हिरवी मिरची आणि टमाटरच आहे आणि थोडीशी कोथिंबीर उरली. मग आजचं आपलं आवरलं की ते बाहेर काढून ठेव. मी जाता ना दारकीच्या घरी देऊन देईन. तिच्या घरी खातात. आपल्या घरी मग आता फ्रीजात ठेवशील तर खराब होऊन जाईल. आपण ते करून टाकीन भाजी गिजी काही त्याचं.
आणि काही आहे का, दूध दही आहे का काही, ते बी बाहेर काढजो. आणि लगे मी जाता जाता देऊन देईन. मग आपलं चहा पाणी हे ते चहाच्या बाबतीत बी एकदा चहा करायला लागेल ना बाई समजेले. आली वाटते शिटू. कर योगिता, तू कर सुरू. पाय तुम्ही, आली वाटते शिटू, आली वाटते. तिच्या सासूबाई आहेत संग. जातो मी पुढे, तू कर बाय, आवर बरं. हो बाई, चल बाई, सगळेजण येऊन राहिले. आले हे माझा स्वयंपाकाला. तर आई वेळेवर म्हणतात तळण कर. चल बाई, आता पटकन तळण करते. काय व, मम्मी पप्पाला फोन केला असता, माझ्या आई बाबाला एक फोन नाही राहिला करायचा. आता या गडबडीत काय होईल, आता जेवण खावणं भांडे कुठे घासणं, आणि त्याच्या मधात कधी करू मग मी. जाऊ दे मग, आज रात्री एरोप्लेनमध्ये थोडी फोन लागत असते येडू. हो, तिथं पोचल्यावरच फोन करायला लागेल ना मग. नाही जाता जाता एकदा लावतो फोन. जाऊ दे बाई, पहिले स्वयंपाकाचं करू दे बाई, आले पाहुणे. अम्मा बाबू आला का मा? या इन बाई. माय बाई, इन बाईले या म्हणता का? ई बाई आहे ना तुमच्या संग, तुमच्या भावाला म्हणत का या? काय माय इन बाई, मजा का करता, मा भाऊच आहेत. या भाऊ, मी माई वायले काही सरमत नाही. हो का? अरे वा, छान दिसून राहिली ना, पण मस्त है ना त्या? हो माय बाई, या टिमिकीच्या साड्या घातल्या का? साजरी लागून राहिली. तशी बी योगिताला कोणती बी साडी सूट होते, हाय ना? योगिता साजरी दिसते. दोघी बी गोऱ्या बोमटे, हा ना? काही बी घातलं तरी साजरत दिसते तुम्हाला. योगिता तू घातली, त्या योगिताची घातली नाही. हो आत्या, मला ना ताई माहिती आहे का, तुमच्या घरी होती ना तेव्हाच ही तुमची साडी मला खूप आवडली होती. पण म्हटलं तेव्हा कसं काय म्हणू, आज म्हटलं द्या घालते, थोड्या वेळासाठी काय होईना, पण छान वाटू राहील. आणि माहिती आहे ताई, साडी खूप दिसायला खूप चांगली आहे, मला आवडलीच होती. पाय मग तेव्हाच का नाही म्हटलं? ही साडी बघ किती वेळा घातली बापा. खूप वेळा घालेला आहे, म्हणजे वेशीच घालते घरी, असं घालते अशी काही नवीन नाही हे. तुला आवडली का? आता राहू दे, मग तूच घाल आता. नाही नाही, मला पाहिजे नाही, असं एकदा घातली फक्त. अगं मी घालून बोर झाली, आता घाल तू. तसे तुला खूप छान दिसून राहिली. आणि माहिती आहे, ब्लाऊज पण झालं ना, ते हे नाही करायचं काम पडलं ना. ठेव मग, घाल. साजरा राहतात ननद माझ्या, एकीमेकीच्या साड्या घालतात. मस्त आहे, चांगला आहे. ओ मा, तसं कोणी बोलत नाही. आणि दोघी जणी गप्पा करून आल्या, शाळा घालून आल्या एकीमेकीच्या. बाबूजन कोणी बोलत नाही. कधी आला माशा ना, आबाच्या कधी आला, भूस आला बापा. काय नशीबवान आहे शिटू ता पोरग. मी म्हातारी झाली पण अजून इमान बसली नाही इमानात. लागे जन्माला नाही आलो तर लागे इमानात बसून राहिलो. माय लहान भाग्य घेऊन आला रे. हो आत्या, मग काय तर नाही, भाग्यवानच आहे ना पोरग. हो माय बाई, लय भाग्यवान आहे. माय तुझी सासूबाई कुठे आहेत? खाली आहेत, बसेल त्या मोठ्या आईजवळ बसेल आहेत. मोठ्या आईचं ताईजवळ लय पट्टे वाटते. माझ्या सासूचं कोणासंग पट्टे. चांगला आहे सभा. का आत्या एवढं फिरायला चाललो होतं, डाय कोण नाही केला? पांढरे केस ठेवले, डाय कोण नाही? काळे करा लागत होते ना, डाय करा लागत होता ना. येत माय साजरं लागते काय? तिकडून आल्यावर ते काय केस काय म्हणतील गावातले समजे. लहान झाली बुडीची, वय गेलं सोयाला, पांढरे केस झाले लागे काय करून हिंडायला गेली. सांग तुला ओळखते कोण तिकडे? त्याला वाटेल त्या लोकांनी की बा या बाईचे तसेच काळे केस आहेत. अहो घरी आल्यावर वापस ते का काय का पांढरे होतात का मग 8 दिवसात? नाही तर माझी साजरं नाही लागत माय बाई. हेत माय, मी आज लोक नाही केला. माझ्या एकोणीस केस पांढरं झालं बाई. आता कुठे माहिती डायन मायला मी नाही लावत नाही बाई. त्या सासून केला आहे, तो मायने केला नाही, योग्यतानच दिलं माझ्या सासूच्या लक्षात लावून. पण तेही करायला लागत होता ना. मोठी नाही केला नाही माय बाई. त्या करत का ना करत, मी नाही करत बाई. साजरं नाही लागत माहिती. माहित आहे का सिटू ताई, असंच म्हणतात का त्या, साजरं नाही लागत. मस्त 1 पीस घेतले म्हटलं, तिकडे फिरायले, बीचवर फिरायले. काय बाजीन दे का जास्त घेतला जबरदस्ती ना तो राजून तू. बरं घेतलं मग चांगलं झालं ना. आवा कानीरा गप्पाच करता का? त्या पोराला निजवा म्हणलं जरस देव का बाई, त्याला निजवा नाही तर लढीन ते पोरग. मग मोठ्याई मग आत्याला म्हणून राहिली की डाय नाही केला, ते नाही केला, करा लागत होता. दोघी ननद भाऊ जाईन डाय आणू का नाही तर पाकिट गावातल्या दुकानात भेटते, देऊ का लावून? 2 घंटे राहिलं की धुवून टाका. माय बाई, मी ना करत तू आत्याच्या डोक्याला लाव माय, डाय लाव का तिकडे टाय लाव, मला काही नाही बाई. मानेव माय मावस असंच राहू दे माय बाई. हे तू आत्या आणि तू माय बाई, आता तिकून येताना का वापस वैखू येतात की नाहीत काय माहित. माय डोरच घेतले नाही ना शिटू. आता तो आत्याला डाय पाहिजेच होता. पाय माय आमच्या ध्यानात नाही आलं. पा भाजीच्या तरी ध्यानात आलं. दे बाई लावून ते पांडे केसन तो डरेस फरक घेतला ना माय तो पुरीसुरी सारखा. काय म्हणतात ना माय 1 पीस का 1 पीस का होय ते. आता त्याच्या रे पांडे केस सोपतीन का? दे माय काय करून दे माय बाई. तू आत्या आता काही बाई हातात लागत नाही माय बाई. काय हो शिटू, भावजाया कशा जायतात? आता ननद आहेच खूपसुरत, भावजाईनं काय रे जा. मी खाली पाहते काय झालं काय राहिलं. कोणतरी आलं वाटते. अगं ते कोण गाडी आली बाई, पाय बरं. काय मी धाने नाही.
जा मग, तुझ्यासाठी सरप्राईज आहे एक. जा. माझ्यासाठी कुठलं सरप्राईज बाबा? आवाज आहे खाली, दिसतेस तुले. मग म्हणशील किती भाग्यवान हाव मी, किती नशिबानं, किती भाग्यानं एवढा साजरा नवरा भेटला. असं म्हणजो फक्त, नाही तर मनातल्या मनातच ठेवशील. मा भाषेचं कौतुक करजो. म्हणजे मला समजलंच नाही. जाय खाली, सगळं समजते. जाय. हो, काय आहे बाबा असं? अरे राहू द्या लावते राजू. राजू आई आली वाटते ते. हो, जाय वय पुढे, तू पहिले येतो मी. हा मी लावतो, राहू द्या तिथंच. जाय दे आपल्या कोटाच्या अंग दिलं, दिवसभर टेन्शन नाही मग. हो या तुमचीच वाट पाहून राहिलो तू. या म्हटलं येईन बाई. हो माय बाई, जर उशीरच झाला आहे. निघालो लागे वक्तावर आमच्या घरी पाहुणे आले. त्याच्या पाण्यात ह्याच्यात उशीरच झाला. मग नाही काही घर नाही. या म्हटलं ये बाबा, पाय धर पाणी घेतो. हो, बकेट भरूनच ठेवली मी. योगिता नाही दिसून राहिली. हाय ना घरी आहे योगिता. बाई कोण आलं? हो, कोणते पाहुणे आले बाई? आताही आई बाबाला काही फोन करणं होत नाही. जाऊ दे, आता उद्या डायरेक्ट तिकडूनच करावं लागेल. आता अजून वेळेवर कोणी पाहुणे आले, आता यायचं चहा पाणी हे. आता कुठं आई बाबाला फोन करणं होते. अरे आई बाबा तुम्ही म्हणजे अचानकच काय माय अचानकच आली की काय ठरेल होतं आधी तर काही मला माहित नाही. माय बाई विचारतो आईलेच. झाली का तयारी? हो तयारी काय झाली. मी फोन करतच होती बाय. म्हणजे तू फोनही नाही केला, म्हणजे सांगितलंही नाही मला. मी तर रात्री फोन केला, तू म्हटलंय नाही की उद्या येतो का काही. तर मी चालली म्हणून भेटीला आली का? बाई म्हटलं फोन करून सांगितल्यापेक्षा डायरेक्ट भेटीलच जा पोरीच्या. आव योगिता, तो आई बाबा बी संग आहेत आपल्या. लक्ष दे आपल्या सोबत. आई बाबा दोघं पण. म्हणजे कधी ठरलं हे मला तर काहीच माहित नाही. माय जवळ बाण तुमचं ठरलं तर आम्हाला सांगलं, पण ते आम्हाला तुला सांगू नको, कोणाला सांगू नका म्हणून सांगलं होतं माय. ते सरप्राईज साठी कसं वाटलं तुला? सरप्राईज हे माय आमचं. बापरे, हे सरप्राईज होतं नाही म्हणून स्वीटू ताई म्हणून राहिला. जा खाली, तुला सरप्राईज आहे. बापरे आई, खूप मोठं सरप्राईज दिलं तुम्ही. काय हो माय, मॅगी नाही दिलं माय. मला काही यातलं काही नाही माय. तो तर राजूचंच वय आहे सारं. कसं वाटलं सरप्राईज? एकदमच मस्त. म्हणजे आपल्या सोबत आहेत काय? यांची तिकीट मग आता सगळं झालेलं आहे, तिकीटही काढली, सगळंच आहे. चला आता जेवणाची तयारी करा, कारण बाकीची पाहुणे खुळवलेले आहेत. हो, म्हणजे याच्यासाठी थांबले होते जेवायचे नाही म्हणून सकाळपासून मला म्हणत होते की 2 लोकांचा स्वयंपाक शिल्लक कर. बापरे, मग यातलं थोडंसं तर सांगायला लागत होतं. मी बसली रात्री आईले म्हणून, आई आम्ही चाललो, इतक्या वाजता चाललो, असं चाललो. खूप मोठा सरप्राईज दिलं. थँक्यू. राजू हात पाय धुवायला पाणी घे. या आई वैवा. हो आई ये ना अंदर ये. शिटूताई येला आहेत, त्याच्या सासूबाई येला आहेत. ये ना आई. मग तू सामान आणलं सगळं बरोबर? पॅकिंग केली ना सगळी? काय मला माहित असतं तुम्ही तुझं काही घेतलं असतं. आई सगळं भरलं ना व्यवस्थित? आवाज चाल अंदर जाऊन बॅग चेक कर त्याची. काही नशीन ते आणा पटकन जाऊन. चला येईन बाई. ह्या पा माय पहिल्यांदाच आल्या, पण असं घाई गडबडीत येणं झालं जी. नेम करून बोलावलं असतं तर समधी सोय केली असती. आज आता जे आहे ते आहे, जे नाही ते नाही. घ्या भागून. नाही माय बाई, येईन बाई. समजा आहे आमच्या पोरीच्या चेहऱ्यावर एवढा हसू आहे, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे जे आम्हाला? समजा भेटलं. पाया लागू द्या माय बाई. या घोरात तेच राहून जाईन. पाया लागतो माय. येईन बाई. माय राहू द्या ना. नाही माय, तुमचा मान मोठा. काय कसं वाटलं सरप्राईज? झक्कास, तुमच्याच सारखं. खूप थँक्यू. खरंच थँक्यू. म्हणजे आई बाबा आपल्या सोबतच आहेत. माझं मनातून खरं सांगते, शपथ मला असं वाटत होतं येईन ना घ्या सोबत, पण म्हटलं कसं म्हणाव. तुम्ही म्हटलं तिकीटही काढले ना सोबत घेतलं. खरंच खूप चांगले आहे तुम्ही.